कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी आज पहिला पाठ 2 मेघ वि स खांडेकर यांचा हा पाठ सुरू करत आहे. वि स खांडेकर यांची माहिती सांगत असताना त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू सखाराम खांडेकर. त्यांचा जन्म झाला आहे 1898 आणि मृत्यू आहे 1976. हा त्यांचा कार्यकाल आहे. कादंबरी, कथा, लघुनिबंध, समीक्षा, भाषणे, संपादने अशी विपुल साहित्य संपदा, उल्का, दोन ध्रुव, स्वाती, अमृतवेल इत्यादी कादंबऱ्या, हस्ताचा पाऊस, घरट्याबाहेर, सांजवाद इत्यादी कथासंग्रह, अविनाश, मंदाकिनी, मझधार इत्यादी लघुनिबंध संग्रह. भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे आणि ज्ञानपीठ हा भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय मराठी लेखक आहेत. आपले संपूर्ण जीवन फक्त आपल्यालाच आनंद मिळावा, आपणच सुखी व्हावे यासाठी कधीच खर्ची घालू नये. उलट आपल्या जीवनाचा फायदा इतरांना व्हावा ही उदात्त भावना मनात बाळगणारे मोक्षप्राप्तीचा मार्ग गाठू शकतात. काही लोक कसे असतात? स्वार्थी. तर काही लोक निस्वार्थी असतात. त्यांच्याकडे जे काही आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करत असतात, भरभरून देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि असेच लोक हे काय करतात? त्यांच्या उदात्त भावनेमुळे हे काय करतात? मोक्षप्राप्तीचा मार्ग गाठू शकतात. म्हणजे मोक्षप्राप्ती, स्वर्गात जाण्याचा मार्ग त्यांच्यासाठी खुला होतो असं होतं. दुसऱ्यांसाठी जगणाऱ्यालाच मोक्षप्राप्ती होते हे दोन ढगांच्या रूपकातून लेखकाने सुचवले आहे. आता आपलं जे जीवन आहे ते जीवन फक्त स्वार्थीपणाने न जगता तर निस्वार्थ होऊन जगलं पाहिजे असं सांगण्याचा उद्देश या 2 मेघ या पाठात वि स खांडेकर यांनी सांगितलेला आहे. चला तर ऐकू. दोघेही लगबगीने जात होते. धक्का लागताच त्यांनी एकमेकांकडे पाहिले. 2 ढग होते ते. आता हे 2 ढग जात होते त्यावेळी त्या ढगांना, जसं आपण काही गडबडीत जात असताना आपल्याला एकमेकांचा धक्का लागतो, तसंच या 2 ढगांना सुद्धा एकमेकांचा धक्का लागला. त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि पांढरा ढग वरवर जात होता, काळा ढग खाली येत होता. पांढरा ढग कसं जात होता? वरवर, म्हणजे आकाशाकडे जात होता आणि काळा ढग हा जमिनीकडे येत होता, पृथ्वीकडे येत होता. पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेने पाहिले. पांढरा ढग कसा होता? थोडा असा अहंकारी होता. त्यामुळे त्याने काळ्या ढगाकडे पाहताना तुच्छतेनेच जरा असं पाहिलं आणि क्षणभर थांबून तो उद्गारला. त्याने विचारलं, कुठं निघालास? पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाला विचारलं, तू कुठं निघालास? पृथ्वीवर. तू कुठे चाललास? आता काळा ढग सांगतोय, मी पृथ्वीवर चाललोय. तू कुठे चाललेस? असा पण प्रश्न त्या काळ्या ढगाने पांढऱ्या ढगाला केला. तो बोलतोय, पांढरा ढग, मी स्वर्गात चाललोय. पांढरा ढग उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे वर वर जाऊ लागला. आता विमान उड्डाण करतं त्यावेळी कसं होतं? ते आकाशाकडेच झेपावतं ना. तर तसंच हा पांढरा ढगसुद्धा उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे भरभर जाऊ लागला. तो काळा ढग मोडलेल्या विमानाप्रमाणे भरभर खाली येऊ लागला आणि काळा ढग कसा अगदी मोडकळीला आलेला जसं विमान असतं तशा त्या विमानाप्रमाणे तो खाली भरभर खाली येऊ लागला, जमिनीकडे येऊ लागला. पांढऱ्या ढगाने अभिमानाने मागे वळून पाहिले. किती सुंदर दिसत होता काळा ढग, त्याच्यातून लख्खन चमकणारी ती वीज. आता ह्या पांढऱ्या ढगाने काय केलं? त्याला थोडा अहंकार होता, थोडा नाही भरपूरच अहंकार होता, अभिमान होता. मी त्याने म्हणून मागे वळून पाहिलं तर त्याला काय दिसलं की त्या काळ्या ढगांमध्ये काय एक लख्खन जाणारी वीज त्याला दिसली आणि दिव्यत्वाचा साक्षात्कार होता तो. दिव्यत्वाचा साक्षात्कार म्हणजे काय? प्रत्यक्ष अनुभूती अशी होती ती, म्हणजे अनुभव होता. प्रत्यक्ष तो पाहत होता की त्या काळ्या ढगाच्या मध्ये वीज चमकल्यामुळे तो कसा दिसत होता? पांढऱ्या ढगाने स्वतःकडे निराशेने पाहिले. विजेचा पुसट चमत्कार सुद्धा तिथे दिसत नव्हता. आता पांढऱ्या ढगाने काय केलं? काळ्या ढगात चमकणारी वीज पाहिल्यानंतर त्याने स्वतःकडे पण निरीक्षण केलं, स्वतःचं निरीक्षण केलं, परंतु त्याच्यामध्ये विजेचा अगदी पुसटसा चमत्कार सुद्धा नव्हता. म्हणजे जरासुद्धा वीज त्याच्या शरीरात नव्हती किंवा त्याच्या आजूबाजूला दिसत नव्हती. त्याने उत्सुकतेने वर पाहिले. लवकरच आपला स्वर्गात प्रवेश होणार या आनंदात त्याला ढगातल्या त्या दिव्य तेजाचा विसर पडला. आता त्याला काय झालं माहिती आहे? त्याला उत्सुकता होती स्वर्गात जाण्याची, त्यामुळं तो घाईघाईने जातच होता. परंतु आपल्याला लवकरच स्वर्गात प्रवेश मिळणार ही त्याची मनोमन अशी खात्री झालेली होती आणि त्यामुळे त्याला ह्या
काळ्या ढगाच्या मध्ये जे चमकणारी वीज होती त्या विजेचा त्यानंतर त्या दिव्यत्वाच्या साक्षात्काराचा काय झाला होता, विसर पडला होता. आणि थोड्या वेळाने त्याने मागे वळून पाहिले, खाली पाहिले. आता थोडा वेळ पुढे पुढे सरकत गेल्यानंतर त्याने मागे वळून खाली पाहिले तर काय झालं, त्याला काळा ढग कुठेच दिसत नव्हता. मात्र धरणी स्नान मंदिरातून बाहेर पडणाऱ्या तरुणीसारखी दिसत होती. आता काळ्या ढगाने काय केलं होतं पृथ्वीवर जाऊन, तर त्याचं वर्णन ह्या पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे. काळा ढग काय, पांढरा ढग मागे वळून पाहतो, काळ्या ढगाला तर काळा ढग कुठेच दिसत नव्हता. मात्र धरणी बाकी काय दिसत होती, स्नानगृहातून, म्हणजे स्नानगृह म्हणजे काय, बाथरूम, जिथे आपण आंघोळ करतो, अशा वॉशरूम, त्या आंघोळ म्हणजे स्नानगृहातून, म्हणजे आपण न्हाणीघर बोलू शकतो, त्या न्हाणीघरातून बाहेर आलेली अशी सुंदर तरुणीसारखी ही पृथ्वी दिसत होती. वृक्षलता गुदगुल्या झालेल्या बालकांप्रमाणे हसत होत्या. म्हणजे लहान बालक कसं गुदगुल्या केल्यानंतर हसतं, तशाच ह्या वृक्षलता म्हणजे वृक्ष म्हणजे झाडं आणि लता म्हणजे वेली, हे कशा करत होत्या, अगदी छोट्याशा बालकाप्रमाणे गुदगुल्या केल्याप्रमाणे हसत होत्या. आणि पाखरे झाडांवर बसून आनंदाने आपली अंगे झाडत होती. पाखरे सुद्धा काय करत होती, झाडांवर बसून अंगे झाडत होती. अंगे झाडत होती म्हणजे काय, केव्हा अंग झाडतो आपण, अंग केव्हा पुसतो, ज्यावेळी आंघोळ करून येतो किंवा भिजतो त्यावेळी आपण अंग पुसतो. तसंच ही पाखरं भिजली होती आणि त्यामुळे ती काय करत होती, आपले पंख फडफडत होते आणि आपलं अंग सुकवण्याचा प्रयत्न करत होती. पांढरा ढग स्वर्गाच्या दारात जाऊन पोहोचला. आपल्याला आता आज सहज प्रवेश मिळेल अशी त्याची कल्पना होती. आता पांढरा ढग काय झाला, स्वर्गाच्या दारात जाऊन पोहोचला आणि आता ह्या स्वर्गाच्या दारात आपल्याला आता सहज प्रवेश मिळेल अशी त्याची मनोमन खात्रीच झालेली होती, अशी त्याची कल्पना होती. पण दारावरला रक्षक त्याला आत येऊ देईना. तो सांगू लागला. आता दरवाजावर जो रक्षक होता, द्वारपाल होता, तो त्याला काय करेना, स्वर्गात येऊ देईना. आणि तो काय सांगू लागला, द्वारपाल किंवा दारावरचा तो रक्षक काय सांगू लागला, आत एकच जागा रिकामी होती पण ती नुकतीच भरली. आता तो सांगतोय की स्वर्गाच्या दारात किंवा स्वर्गामध्ये जी एकमेव अशी जागा होती ती आता काय झालेली आहे, नुकतीच भरलेली आहे. म्हणजे ती जागा आता भरून गेलेली आहे, तुला आतमध्ये आम्ही प्रवेश देऊ शकत नाही. आपल्या मागून येणारे पुष्कळसे पांढरे ढग या पांढऱ्या ढगाने पाहिले होते. तो आठवू लागला, छे, आपल्यापुढे कोणीच नव्हते. आता ह्या पांढऱ्या ढगाच्या मनात आलं की आपल्यापुढे तर कोणच नव्हतं, परंतु मागे कोण होतं. काही पांढुरके ढग होते, छोटे छोटे ढग होते, परंतु पुढे मात्र कोणच नव्हता. आपल्या पांढरा ढग भांबावून गेला. त्याने विचारलं, भांबावून जाणे म्हणजे आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारलं की कुणाला मिळाली ती स्वर्गातली जागा. ती स्वर्गातली जी एकमेव जागा होती असं तुम्ही सांगत आहात, ती जागा आता भरली आहे, परंतु ती जागा कोणाला मिळाली असा तो प्रश्न त्या रक्षकाला विचारतो. एका काळ्या ढगाला, रक्षक उत्तरला. आता रक्षकाने त्याला उत्तर देताना सांगितलं की ती एकमेव जागा एका काळ्या ढगाला मिळाली आहे किंवा काळ्या ढगाने ती जागा पटकावली आहे. काळ्या ढगाला जागा मिळाली हे ऐकून पांढऱ्या ढगाला खूप आश्चर्य वाटलं आणि तो पुन्हा प्रश्न विचारतो, काळ्या ढगाला? हो, तापून गेलेल्या पृथ्वीला शांत करण्याकरता त्यांना आपलं जीवन सर्वस्व दिलं. आता त्याला समजलं की का मिळाली त्या काळ्या ढगाला ती स्वर्गातली एकमेव जागा. आणि ही माहिती त्याला कशी मिळाली, आकाशवाणीद्वारे. आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीत त्याला काय समजलं की जी पृथ्वी तापून गेलेली होती, म्हणजे जसं यावर्षी आपल्याकडे पाऊस खूप लेट सुरू झाला आहे आणि त्यामुळे आपल्याला कसा खूप त्रास झाला, खूप उष्णता वाढली पृथ्वीवर आणि म्हणजे एकंदर सगळ्याच लोकांना काय झालं, आपल्याला त्रास झाला उष्णतेचा. मग अशा या तापून गेलेल्या पृथ्वीला शांत करण्याचं काम कोण करतो, पाऊस. आणि ते पाऊस आणतो कोण, ढग. तर या तापून गेलेल्या पृथ्वीला शांत करण्याकरता त्यांनी आपलं जीवन सर्वस्व दिलं. जीवन म्हणजे काय, पाणी. जीवन म्हणजे पाणी, तर जल. मग ह्या ढगाने काय केलं, काळ्या ढगाने, की त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते सर्वस्व किंवा ते सर्व पाणी त्यांनी ह्या पृथ्वीला दिलं आणि ह्या पृथ्वीला शांत करण्याचं काम केलं. म्हणून स्वर्गातली जी एकमेव जागा होती
ती ह्या काळ्या ढगाला मिळाली. धन्यवाद.